ब्रेकिंग न्यूज. लाडकी बहीण योजनेच्या आजच्या 7 मोठ्या अपडेट्स. सगळ्यात पहिली बातमी, जूनच्या 1500 रुपयाच्या हप्त्याबाबत मोठी आलेली अपडेट. सर्वप्रथम जून महिन्याच्या 1500 रुपये हप्त्याबद्दल बोलूया. गेल्या काही दिवसांपासून लाखो महिला या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. काही वृत्तांनुसार पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जात आहे. मात्र प्रत्येकाच्या खात्यात पैसे एकाच वेळी जमा होणार नाहीत. त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजून रक्कम आली नसेल तर घाबरू नका आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. दुसरी बातमी, अजूनही महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. अनेक महिलांनी अजूनही त्यांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा न झाल्याची माहिती दिली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे डीबीटीद्वारे निधी टप्प्याटप्प्याने वर्ग केला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही लाभार्थींना पैसे आधी मिळतात तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. म्हणूनच वारंवार बँक खाते आणि डीबीटी स्थिती तपासत राहण्याचा सल्ला दिला जात आहे. बातमी तिसरी जी आहे, जुलैचा हप्ता अद्याप जाहीर नाही. जून महिन्याच्या हप्त्याबाबत चर्चा सुरू असताना जुलै महिन्याच्या पुढील 1500 रुपये हप्त्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सरकारने जुलै हप्ता कधी वितरित केला जाईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. सोशल मीडियावर अनेक तारखा फिरत असल्या तरी त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे फक्त अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. चौथी बातमी, 2100च्या चर्चेवर अजूनही निर्णय नाही. सध्या सोशल मीडियावर 1500 रुपयेऐवजी 2100 मिळणार असल्याच्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आत्तापर्यंत 2100चे मंजूर झाल्याचे कोणताही अधिकृत शासन निर्णय किंवा जी.आर. जारी झालेला नाही. त्यामुळे अशा बातम्या पाहताना त्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे. पाचवी बातमी ही ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी महत्त्वाची. सरकारकडून पात्र लाभार्थींनाच योग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी सुरू आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल किंवा आधार बँक लिंकिंगमध्ये अडचण असेल त्यांनी ती लवकर पूर्ण करून घ्यावी. यामुळे भविष्यातील हप्ते मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयात संपर्क करून माहिती तपासून घ्या. 6वी बातमी ही आहे, अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई कायम. सरकारने पात्रता पडताळणी दरम्यान अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा हा या कारवाईमागील उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेल्या प्रकरणांची तपासणीही सुरू आहे. पात्र महिलांनी मात्र घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. 7वी सगळ्यात मोठी बातमी, लाभार्थ्यांनी काय करावे? जर तुमच्या खात्यात अजून 1500 रुपये जमा झाले नसतील तर सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का? डीबीटी सेवा सक्रिय आहे का? आणि ई-केवायसी पूर्ण आहे का? हे तपासा. कोणत्याही व्हायरल मेसेजवर किंवा अपुष्ट तारखांवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत माहिती जाहीर होताच त्यानुसार पुढील प्रक्रिया करा. योग्य माहिती आणि संयम या दोन्ही गोष्टी सध्या सर्वात महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद. जय हिंद.